नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ओशियम या विषयामधील प्रकरण नंबर 5 व्यावसायिक संघटनेचे भाग 2 या प्रकरणामधील दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी विभागीय की आपण लास्ट व्हिडिओमध्ये विभागीय आस्थापना म्हणजे काय, त्यानंतर विभागीय आस्थापनाचे असणारे वैशिष्ट्ये, गुण, दोष याविषयी माहिती घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपण वैधानिक महामंडळे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत की त्यामध्ये वैधानिक महामंडळे म्हणजे काय, जसं उदाहरणार्थ कोणते वैधानिक महामंडळे आहेत, त्यानंतर वैधानिक महामंडळाचे असणारे वैशिष्ट्ये, त्यांचे असणारे गुण आणि त्यांचे असणारे काही दोष याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर विद्यार्थी मित्रांनो माहिती पाहणार आहोत। वैधानिक महामंडळे कशाला म्हणता येईल की जी आता वैधानिक मध्येच आपल्याला वैधानिक या शब्दामध्येच त्याचा अर्थ स्पष्ट होत असल्याचा दिसून येतो आपल्याला की त्याला स्टॅट्युटरी म्हटलेलं आहे। कोऑपरेशन वैधानिक म्हणजे कायद्यानुसार ज्याला अस्तित्व प्राप्त होते असे महामंडळे, ज्यामध्ये वैधानिक महामंडळ ही एक स्वायत्त संस्था असून की जी संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र कायदा करून हक्क, कार्य आणि असणारे कर्तव्य स्पष्ट करून स्थापन झालेले असते। अशा संस्थांना वैधानिक महामंडळे असे म्हणतात की ज्यामध्ये भांडवल हे राज्य सरकारने अधिग्रहण केलेले असते की त्यांना लागणारे भांडवल असतं ते शासन उपलब्ध करून देत असतं। जसं उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल ज्यामध्ये RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा LIC की भारतीय आयुर्विमा महामंडळ ही काय आहेत, वैधानिक महामंडळ आहेत, हे लक्षात घ्या। मग या वैधानिक महामंडळाचे आपल्याला वैशिष्ट्ये काय सांगता येतील, जसं पहिलं वैशिष्ट्य सामुदायिक संघटना की वैधानिक महामंडळामध्ये जी संघटना असते ती सामुदायिक असणार आहे की वैधानिक महामंडळ कायद्याने निर्माण केलेले एक कृत्रिम व्यक्ती आहे की जिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते। सरकारने नेमून दिलेल्या संचालक मंडळाद्वारे त्यांचे व्यवस्थापन केले जाते। या महामंडळांना स्वतःच्या नावाने करार करता येतो आणि कोणताही व्यवसाय चालवता येतो, म्हणून पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलंय, सामुदायिक असणारं संघटन। दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल विधिमंडळास उत्तरदायी की विधिमंडळास म्हटलेलं आहे की उत्तरदायी की वैधानिक महामंडळे हे त्यांची निर्मिती केलेल्या संसदेला किंवा विधिमंडळाला उत्तरदायी असतात की या महामंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा संसदेला कोणताही अधिकार नसतो। संसद फक्त योजना आणि महामंडळाच्या एकूण कामगिरीवर चर्चा करू शकतात। जरी त्यांना संसदेकडून मान्यता मिळाली असेल तरी त्यांच्या कामकाजाच्या बाबतीत त्यांना संसदेला हस्तक्षेप करता येत नाही, फक्त कामकाजावर ते चर्चा करू शकतात, चर्चा घडवून आणू शकतात। तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की ज्यामध्ये स्वतःची कर्मचारी प्रणाली की या महामंडळाची की स्वतःची असणारी कर्मचारी प्रणाली असते की वैधानिक महामंडळाची मालकी आणि व्यवस्थापन सरकारचे असले तरी कर्मचारी हे सरकारी कर्मचारी नसतात। विविध महामंडळातील कर्मचाऱ्यांना समान किंवा एकसारखे वेतन आणि लाभ सरकारकडून दिला जातो। त्यांची असणारी भरती असेल, वेतन असेल आणि व्यवस्थापन मंडळाने ठरवलेल्या नियमानुसारच केली जाते। व्यवस्थापन मंडळ जे आहे त्यांनी ठरवलेल्या नियमानुसार त्यांची भरती असेल, वेतन हे ठरवलं जातं किंवा दिलं जात असतं। चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगतं आर्थिक स्वायत्तता की वैधानिक महामंडळ हे आर्थिक स्वायत्तता किंवा स्वातंत्र्याचा लाभ घेते। वैधानिक महामंडळ हे अंदाजपत्रक, हिशोब किंवा वित्तीय नियंत्रणाच्या अधीन नाही।
सरकारची पूर्व परवानगी मिळाल्यावर हे महामंडळ देशातून किंवा देशाबाहेरून निधी उभारू शकतात, पण त्यांना शासनाची परवानगी घ्यावी लागते. हे लक्षात घ्या की जर निधींची आवश्यकता भासत असेल तर देशातून किंवा देशाबाहेरून सुद्धा ते निधी उभारू शकतात, पण त्यासाठी शासनाची पूर्व परवानगी असणं आवश्यक आहे. त्यानंतर राजकीय हस्तक्षेप नाही. पुढचं आपल्याला वैशिष्ट्य महत्त्व सांगता येईल की या महामंडळामध्ये जर बघितलं आपण तर राजकीय हस्तक्षेप कोणत्या प्रकारचा नसतो. विशिष्ट कायदा आणि नियमांचे पालन करून वैधानिक महामंडळे अस्तित्वात येत असल्याने प्रशासनात कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो. सर्व वैधानिक महामंडळे राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असतात. जसं सांगितलं आता LIC असेल किंवा RBI असेल, हे राजकीय हस्तक्षेपापासून हे मुक्त असतात. राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी नसतो. हे झालं आपल्याला वैधानिक महामंडळाचा असणारा अर्थ आणि वैशिष्ट्ये. या वैधानिक महामंडळाचे गुण काय सांगता येतील? पहिला गुण आपल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगता येईल पुढाकार आणि लवचिकता. की पुढाकार आणि लवचिकता म्हटलेलं आहे की वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन आणि कार्य स्वतंत्रपणे सरकारी हस्तक्षेपाशिवाय स्वतः पुढाकार घेऊन आणि लवचिकतेने केले जात असते. त्यामुळं हस्तक्षेप कुणाचाही त्या ठिकाणी नसतो. दुसरा गुण आपल्या या ठिकाणी सांगता येईल की प्रशासकीय स्वायत्ता. यामध्ये वैधानिक महामंडळांना जर बघितलं आपण तर व्यवस्थापन आणि व्यवहार हे स्वतंत्रपणे आणि लवचिकतेने करण्यास ते सामर्थ्य असतात. की प्रशासकीय स्वायत्ता त्या ठिकाणी त्यांना दिलेली असते. प्रशासन ते स्वतःच व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चालवतात. तिसरा आपल्याला गुण सांगता येईल त्वरित निर्णय. की वैधानिक महामंडळे लालफितीपासून काही प्रमाणात मुक्त असतात. म्हणजे जसं भ्रष्टाचार वगैरे बघितलं आपण, लालफिती म्हणजे भ्रष्टाचार, की यापासून ते काही प्रमाणात मुक्त असतात. कागदपत्री कामे किंवा कमी औपचारिकता निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण केले जातात. म्हणजे जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तात्काळ किंवा त्वरित निर्णय घेता येतो. चौथं वैशिष्ट्य सांगता येईल कार्यक्षम कर्मचारी. की यामध्ये जे कर्मचारी असतात ते कर्मचारी हे पात्रताधारक कर्मचारी असतात आणि त्यामुळे निश्चितच त्या संस्थेमधील कामकाज करणाऱ्या कामामधील पात्र असणाऱ्या व्यक्तींची नेमणूक केली जाते आणि निश्चित कामसुद्धा उत्तम प्रकारे होते. आणि कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भरती संबंधित वैधानिक महामंडळांचे स्वतंत्र नियम किंवा कायदे असतात. कर्मचाऱ्याची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी त्या चांगल्या सुविधा किंवा आकर्षक सेवाशर्ती प्रदान करत असतात. त्यानंतर पुढचं सांगताना आपल्याला व्यावसायिक व्यवस्थापन. की या वैधानिक महामंडळामध्ये कुशल, तज्ज्ञ, व्यावसायिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सरकारद्वारे नामनिर्देशित व्यक्तींशी प्रतिनिधीची संचालक मंडळाची नेमणूक करत असतात किंवा केली जात असते. म्हणून व्यवस्थापन सुद्धा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे व्यवस्थापन या ठिकाणी या महामंडळामध्ये असल्याचं दिसून येतं. आणि शेवटचा आपल्याला गुण सांगता येईल सोपी भांडवल उभारणी. की या वैधानिक महामंडळाला आपल्यासाठी लागणारं जे भांडवल आहे ते भांडवल उभारणी ही सोप्या पद्धतीने करता येते. की वैधानिक महामंडळाची मालकी ही शासनाकडे म्हणजे सरकारकडे असते. ते कमी व्याजदराने तर त्या बंधपत्राद्वारे आवश्यक असणारे भांडवल उभा करू शकतात. बंधपत्रे सुरक्षित असल्यामुळे अशा प्रकारची बंधपत्रे घेण्यासाठी गुंतवणूकदार स्वेच्छेने तयार होतात. की अशा पद्धतीने या वैधानिक महामंडळाला आपले भांडवल उभारणे सुद्धा तात्काळ आणि सोप्या पद्धतीने करता येते. जरी या वैधानिक महामंडळाची काही गुण असतील तसेच काही त्याचे दोष सुद्धा आहेत. मग दोष कोणते सांगता येतील आपल्याला? की वैधानिक महामंडळाचे असणारे दोष पुढील प्रमाणे. नंबर 1 कागदपत्री स्वायत्ता. जर आपण या वैधानिक महामंडळामध्ये जर बघितलं तर कागदपत्रीच स्वायत्ता असल्याचे दिसून येते. की वैधानिक महामंडळाची स्वायत्ता आणि लवचिकता फक्त ही नावापुरतीच असते. व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं मंत्री
सरकारी अधिकारी किंवा राजकीय पक्ष वारंवार महामंडळाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करताना दिसून येतात, हा त्याचा दोष आहे. त्यानंतर दुसरा दोष सांगताना आपल्याला पुढाकाराचा अभाव, की वैधानिक महामंडळांना कोणतेही स्पर्धेला तोंड द्यावे लागत नाही आणि नफा कमवण्याच्या हेतूने कोणतेही कामकाज करावे लागत नाही. म्हणजे स्पर्धेस तोंड द्यावं लागतं का त्यांना? नाही. किंवा नफा कमवण्याच्या हेतूने कोणत्याही प्रकारचं कामकाज करावे लागत नाही. त्यामुळे कर्मचारी नफा वाढवण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. वैधानिक महामंडळाची नुकसान भरपाई ही शासनाकडून केली जाते. त्यानंतर तिसरा आपल्याला दोष सांगता येईल गुंतागुंतीची संरचना, की या वैधानिक महामंडळात जर आपण बघितली तर रचना ही गुंतागुंतीची असले दिसून येते. की वैधानिक महामंडळाचे उद्दिष्टे आणि अधिकार कायदेशीरदृष्ट्या निश्चित केले जातात आणि ते सुधारित तरतुदीनुसार दुरुस्त केले जातात. अधिनियमात सुधारणा करणे हे वेळखाऊ आणि अतिशय क्लिष्ट असल्याचे दिसून येते किंवा क्लिष्ट असते. चौथा आपल्याला दोष सांगता येईल त्यामध्ये लाभावरून संघर्ष म्हटलेला आहे. की लाभावरून संघर्ष की वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन आणि कामकाज करण्यासाठी हे संचालक मंडळाची नेमणूक केली जाते. एकापेक्षा जास्त संचालक असल्याने त्यांच्यामध्ये लाभावरून संघर्ष होण्याची शक्यता असते. या कारणाने सुलभ कामकाजात अडथळे निर्माण होतात. आणि लास्ट आपल्याला शेवटचं एक सांगता येईल अयोग्य व्यवहार, की प्रशासकीय मंडळ आयोग व्यवहारामध्ये अडकलेले असण्याची शक्यता असते. की अयोग्य व्यवहार म्हटले की प्रशासकीय मंडळ अयोग्य व्यवहारामध्ये अडकले असण्याची शक्यता असते. आणि वैधानिक महामंडळातील प्रशासकीय मंडळ स्वतःची स्वतःची असणारी अकार्यक्षमता भरून काढण्यासाठी वस्तूच्या अनावश्यक जास्त किमती आकारून अयोग्य व्यवहार करू शकतात. की अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात वैधानिक महामंडळ म्हणजे काय, वैधानिक महामंडळाची असणारी उदाहरणे, वैधानिक महामंडळाची असणारी वैशिष्ट्ये आणि वैधानिक महामंडळाचे असणारे गुण आणि या वैधानिक महामंडळाचे असणारे दोष या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपण पाहिलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी काही कृती दिलेल्या आहेत, ह्या फक्त स्वयं अध्ययनासाठी आहेत. की जसं काय सांगितले पहिली बघा, की भारतीय रिझर्व्ह बँक की RBI मुख्यालय मुंबईला भेट द्या. आता आपल्याला शक्य नाही की ज्यामध्ये मुंबईमधील असणारे विद्यार्थी भेट देऊ शकतात, की ते एक आपल्याला दिलेल्या कृतीमध्ये. किंवा तुम्हाला माहिती असलेल्या 4 वैधानिक महामंडळाची नावे लिहा. त्यानंतर आयुर्विमा महामंडळासंदर्भात LIC संदर्भात विद्यार्थी माहिती गोळा करू शकतात. की LICचं कामकाज कशा पद्धतीने चालतं, LIC मध्ये कर्मचारी भरती कशा पद्धतीने होते, LICला नफा कसा होतो, ही माहिती तुम्ही विद्यार्थी मिळवू शकतात. की अशा प्रकारे कृती स्वरूपात तो एक दिलेला भाग आहे. की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट कंपनी म्हणजे सरकारी कंपनी या विषयी आपण माहिती पाहणार आहोत. गुड डे.